नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत कच्ची दाबेलीची रेसिपी आणि त्याचा मसालाही आपण घरीच बनवणार आहोत. चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य. उकडलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, बारीक शेव, शेंगदाणे, डाळिंब, हिरवी चटणी आणि मसाल्यासाठी लागणारं साहित्य. 2 चमचे धन, 5 लवंगा, दगडी फुलाचे 2 तुकडे घेतलेत, 2 दालचिनी, 5 मिरं, 2 चमचे बडीशेप, 1 चमचा जिरं, लाल तिखट आणि मीठ घ्यायचे आवश्यकतेनुसार. तर सर्वप्रथम एक पॅन गॅसवरती गरम करायला ठेवायचा आहे. त्यामध्ये आपण धन मंद आचेवर भाजून घेणार आहोत. लो फ्लेमवर आपण पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण आता धन टाकून घेऊ. धन गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला आपण छान असं भाजून घेणार आहोत. छान असा सुगंध यायला लागल्यानंतर त्यामध्ये आपण राहिलेले जिन्नस टाकून घेणार आहोत आणि 1 मिनिटच भाजायचं आहे. त्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे, कारण ते जास्त करपले तर कडसरपणा येतो. आता ते गार करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर लाल तिखट टाकून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर एक पॅन गॅसवर गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये जो आपण मसाला तयार केला होता तो टाकून त्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे. छान सुगंध सुटतो. जास्त भाजायचं नाही आहे. त्याचं तेल सुटेपर्यंतच भाजायचं आहे. 3-4 मिनटं छान भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण बटाटा ॲड करणार आहोत आणि आवश्यकतेनुसार मीठ ॲड करायचं आहे. त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी ॲड करणार आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण दाबेलीसाठी लागणारे ब्रेड घेतलेले आहेत. तुम्ही दाबेलीचे ब्रेडही आणू शकता किंवा नॉर्मल ब्रेडही यूज करू शकता. तर त्याला असं आतमधून कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला हिरवी चटणी लावून घ्यायची आहे. हिरवी चटणी लावून झाल्यानंतर त्यामध्ये प्रत्येक ब्रेडला लावून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये डाळिंब, कांदा, शेंगदाणे थोडे थोडे करून ॲड करायचे आहे. त्यानंतर दोन्ही आपण ब्रेड तयार केले आहेत. त्यानंतर आता आपण जी भाजी तयार केली होती ते त्यामध्ये आपण स्टफिंग करणार आहोत त्याचं. त्यावर डाळिंब, कांदा, शेंगदाणे टाकून घेणार आहोत. दुसरी दाबेली ही तशी स्टफ करून घ्यायची आहे. आपण त्यानंतर त्यावरती शेव टाकून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण सर्व दाबेले स्टफिंग करून घेणार आहोत. आता त्यानंतर आपल्याला ह्या सर्व दाबेल्यांना रोस्ट करायचं आहे पॅनवरती. त्यासाठी आपण एक पॅन आपण गॅसवरती ठेवलेला आहे. आता त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघू. बटर, चिंचेचा कोळ आणि शेव घेतलेली आहे आणि पॅन गरम आचेवर ठेवलेला आहे. त्यावर आपण आता बटर टाकून घेतलेलं आहे आणि ते असं बटर पूर्ण तव्याला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर एक दाबेली घेऊन पहिल्यांदा चिंचेचा कोळात बुडवून नंतर शेवमध्ये बुडवून ती अशी पॅनवर ठेवून द्यायची आहे आणि एक 2 ते 3 मिनटं चांगली दोन्ही साईडने तिला ग्रिल करून घ्यायचं आहे. छानपैकी ग्रिल झाल्यानंतर आपली दाबेली तयार होणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण आपली दाबेली तयार केलेली आहे. तुम्हीही नक्की रेसिपी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.